नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज गुढीपाडवा 2025 मधला तर मी इथं नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। छान अशी आपण गुढी उभारलेली आहे आणि त्या गुढी समोर मुलगी रांगोळी काढत आहे। पाहू शकता, घरातच आपली गुढी म्हणजे कसं गॅलरीत पत्र्याच्या आतमध्ये गावाकडे खूप मोठा असा कळक लावायचो आम्ही आणि कुणाची गुढी किती उंच आहे हे पाहायचो। पण आता शहरामध्ये असंच आहे, छोट्या छोट्या गुढी। हे पहा, इथं आमच्या मुफासा आणि स्नोया पण बघत आहेत की तुम्ही काय करता। रांगोळी काढत होती मुलगी, तर ते तिथं बसून बघतात ते की कशी रांगोळी काढते। त्यांना पण आवडतं, सहसा तसे पुसत नाही, पण त्यांचं काय सांगावं, खेळताना गेले त्याच्यावर की झालं पुसून टाकणार। आता इथं मिस्टर, माझी पूजा करून झालेली आहे, आता इथं मिस्टर पूजा करत आहेत, पाहू शकता। आणि गुढीची पूजा करून घेतोय आम्ही, म्हणजे गुढी सकाळी सकाळीच उभारतो आणि आजच्याला आम्ही दारात रांगोळी नाही काढली, त्यामुळे इथं गुढी समोरच गॅलरीत काढली। कारण ते आमचं फ्रीज येणार होतं आज, म्हणजे येणार आहे 12 वाजता, तर ते फ्रीज आला की ती रांगोळी पुसली जाणार तिथं, फ्रीज वगैरे वढताना वगैरे, म्हणून आजच्याला दारात नाही काढली। आणि दुपारच्या पुढं काढायचा प्रश्नच येत नाही, कारण गुढीपाडव्याचा जो सण आहे तो सकाळचाच असतो। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुमन ब्लॉगिंग तर्फे।